जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल खऱ्या अर्थाने वाजला आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि शहरात राजकीय भूकंप सुरू झाला. एका बाजूला युतीच्या गप्पा, पण स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे सेना एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकतायत. गेल्या वेळी 57 जागा जिंकणाऱ्या भाजपचे आता काय होणार आणि गाळेधारकांचा प्रश्न कोणाची खुर्ची हलवणार, या राजकीय रणांगणाची संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एम एच. मंडळी, जळगाव शहरात आता थंडीचा कडाका वाढला असेल, पण राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय. कारण आहे जळगाव महानगरपालिकेची आगामी निवडणूक. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. वरवर पाहता हे सगळं शांत वाटत असलं तरी आतल्या गाठीला मोठा गोंधळ सुरू आहे. राज्यात जरी महायुती आणि महाविकास आघाडीची चर्चा असली तरी जळगावच्या स्थानिक आखाड्यात चित्र वेगळंच आहे. भाजप असो व शिंदे सेना किंवा तिकडे राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट, प्रत्येकाने सर्वच्या सर्व 75 जागांची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रश्न पडतोय की युती होणार की स्थानिक पातळीवर कुस्ती होणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभागांचे गणित, वाढलेले मतदार आणि कोणते मुद्दे या निवडणुकीत गेम चेंजर ठरणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण निवडणुकीचं गणित समजून घेऊया, कारण राजकारणात आकडे कधीच खोटं बोलत नाही. जळगाव महापालिकेत एकूण 19 प्रभाग आहेत आणि निवडून द्यायचे आहेत एकूण 75 नगरसेवक. आता सर्वात मोठा बदल काय झाला आहे ते पहा. मागील निवडणुकीत शहरात एकूण मतदार होते 3,65,015, पण यावेळेस हा आकडा लाखांच्या घरात वाढलाय. अंतिम यादीनुसार आता जळगाव शहरात 4,38,523 मतदार आहेत, म्हणजेच जवळपास 73,000 मतदार वाढले आहे. यात पुरुष मतदार 2,25,000 आहेत, तर महिला मतदार 2,13,000 आहेत. मित्रांनो, वाढलेली ही 73,000 मते कोणाच्या पारड्यात जाणार, हाच खरा प्रश्न आहे. नवीन मतदार हा तरुणांचा वर्ग आहे आणि त्याचा कल निवडणुकीचा निकाल बदलू शकतो. त्यामुळे जुन्या नगरसेवकांचे गणित बिघडणार हे नक्की आहे. आता वळूया या निवडणुकीच्या सर्वात इंटरेस्टिंग भागाकडे, तो म्हणजे राजकीय साठमारी. सध्याच्या महापालिकेतील परिस्थिती पाहिली तर गेल्या वेळी भाजपने एक हाती सत्ता मिळवत 57 जागा जिंकल्या होत्या, पण नंतर पक्षात फूट पडली आणि चित्र बदललं. आजच्या घडीला भाजपचे 35, शिंदे गटाचे 22, ठाकरे गटाचे 15 आणि MIMचे 3 नगरसेवक आहेत. गंमत अशी आहे की राज्यात भाजप आणि शिंदे सेना सत्तेत एकत्र आहेत, पण जळगावमध्ये भाजप आणि शिंदे सेना हे मित्र असले तरी स्थानिक पातळीवर ते एकमेकांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. तुम्हाला आठवत असेल, नगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते आणि त्यांच्या टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले होते. आताची स्थिती काय आहे? भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत आणि आपापल्या याद्या तयार ठेवल्या आहेत. अजित पवार गट युतीची वाट पाहतोय, तर तिकडे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि उद्धव सेनेत जागा वाटपावरून आताच खटके उडायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, जर युती झाली नाही किंवा जागा वाटप मनासारखी झाली नाही तर जळगावमध्ये अभूतपूर्व बंडखोरी पाहायला मिळेल. प्रत्येक भागात 30 ते 40 इच्छुक आहेत. जर तिकीट मिळालं नाही तर ते निष्ठावंत कार्यकर्ते अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. त्यामुळे मित्र पक्षांमुळे तयारी केलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत पाण्यात जाणार ही भीती इच्छुकांमध्ये आहे. निवडणुका फक्त गणितावर जिंकल्या जात नाहीत, त्या मुद्द्यांवर लढल्या जातात. जळगावकर ह्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार? हे 3 प्रमुख मुद्दे आहेत. सर्वप्रथम, रस्त्यांची दुर्व्यवस्था. शहरातील अनेक भागात अजूनही पक्क्या रस्त्यांची वानवा आहे. जिथे रस्ते झाले तिथे वर्षभरातच ते गायब झाले. खड्डेमय रस्ते हा जळगावकरांचा सर्वात मोठा जिव्हाळ्याचा आणि संतापाचा विषय आहे. सत्ताधाऱ्यांना याचे उत्तर द्यावेच लागणार. त्यानंतर द्वितीय, गाळे धोरणाचा तिढा. जळगावचा गाळे प्रश्न राज्यभर गाजला. आयुक्तांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही केला, पण व्यापाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. प्रकरण इतकं तापलं की आमदारांना विधानसभेत आवाज उठवावा लागला आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी नवीन दराचा प्रस्ताव मागविला आहे. व्यापारी वर्ग कोणाच्या बाजूने उभा राहतो हे निर्णायक ठरणार. त्यानंतर तृतीय, अंतर्गत विरोध. भाजप आणि शिंदे सेना यांच्यात अजूनही मनोमिलन नाही. युती झाली तरी कार्यकर्त्यांचे मन जुळतील का, हा प्रश्न आहे. जर फ्रेंडली फाईट झाली तर त्याचा फायदा नक्कीच विरोधकांना म्हणजेच महाविकास आघाडीला होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं तर जळगाव महापालिकेची ही निवडणूक नुसती निवडणूक नसून अस्तित्वाची लढाई आहे.
एका बाजूला सत्तेची समीकरणं आहे, तर दुसऱ्या बाजूला जळगावकरांचे रस्ते आणि पाण्यासारखे मूलभूत प्रश्न. येत्या काही दिवसात युतीचा अधिकृत घोषणा होईलच, पण तोपर्यंत इच्छुक उमेदवारांची धगधग मात्र वाढलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? जळगावमध्ये भाजप पुन्हा आपली सत्ता राखेल की शिंदे गट वर चढ ठरेल, की या दोघांच्या भांडणात तिसराच बाजी मारेल? तुमच्या मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.